नमस्कार मंडळी, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपण सध्या आहोत तिरुपतीमध्ये आणि आज पहिला आपला ब्लॉग आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आम्ही, कारण आता सध्या कमीत कमी 5 लोकेशन फिरायला जाणार आहोत. त्यातलं म्हणजे एक पापनाशी गंगा, आकाशगंगा, पाताळगंगा असे काहीतरी लोकेशन आहेत. बघू. आणि हा पहिला व्हिडिओ होणार आहे. कसा वाटेल कसा नाही ते तुम्हाला माहिती, पण मला चला ट्राय करावं. आजपासून आपले लॉंग व्हिडिओ यूट्यूबला येत राहणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काहीतरी खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आता इथं आपण एक लोकेशन लावलेलं आहे, सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात बेस्ट असं लोकेशन जे तिरुपतीमध्ये सगळ्यात फेमस आहे. आणि व्ह्यू इतका भारी आहे ना, इथला विशेष क्लोज आहे. आता सध्या महत्त्वाचं म्हणजे पॉईंट काय माहिती आहे का, तिरुपतीला फिरायचं सगळ्यात हे बेस्ट लोकेशन आहे. आणि सध्याच्याला महत्त्वाचा पॉईंट हे आहे की खूप दिवसानंतर आपल्याला टाइम भेटलाय. 6-7 महिने झाले वाटते आपण कुठेतरी बाहेर निघालोय आणि कुठेतरी बाहेर फिरणं झालंय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बी कंटिन्यू. आमचे भैयाश्री आणि एकदम बेस्ट असा व्ह्यू. आजचा प्लॅन काय आपला आजचा प्लॅन आहे, आता दर्शन तर झालंय, आता नाश्ता थोडंफार काहीतरी करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले 5 लोकेशन आहेत वरी, जे आतापर्यंत लय युनिक आहेत. आकाशगंगा, पाताळगंगा असे लोकेशन आहेत, ते आपण कंप्लीट करू. आणि नंतरचा व्हिडिओ नंतर बघायलाच भेटेल तुम्हाला. बरोबर आहे की बाय? नक्की बघा. नक्की. सूरज पल्ले काय म्हणतात? थोडंफार एक नंबर खतरनाक. आपली 2 वेळेस आलतो आपण महाग, त्यावेळेस आपल्याला काय फिरणं झालं नाही, फक्त दर्शन गडबडी दर्शन केलं आणि गेला. आता ही खास दर्शन तर मेन आहेच आहे, दर्शनाचं तर मेन करायचे आपल्याला, मेन दर्शनासाठी आलो खास आपण. पण आता हे 5 स्पॉट पण आज आपल्याला आता रात्री दर्शनाला 10 वाजता टाईम आहे, त्याच्यामुळे आपल्याला आत्ताच वरले 5 स्पॉट फिरून यायचे आणि 10 वाजता आपल्याला दर्शनाला जायचे. आणि एकदम खतरनाक भारी वाटत आहे, फील एकदम खतरनाक आहे. आणि तुम्हाला पण ती फील जी आहे, तुम्हाला जे ह्या कॅमेऱ्यामध्ये ॲडव्हेंचर जे आहे ती तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला घरी बसून बघायला भेटेल. एकदम इथला लाईव्ह फील. अरे कहना क्या चाहते हो? टॉपचा विषय. नक्की. तर व्हिडिओ त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंच. अच्छा ठीक आहे. बघा व्ह्यू बघा, ही क्लिप दे मला. एक नंबर व्ह्यू आहे. आपले पोरं सगळे. ही क्लिप दे मला. कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये. चला. जर कधी तुम्ही तिरुपतीला आलात, इथला इडली वडा, डोसा, उत्तप्पा, मेंदू वडा, खास करून मेंदू वडा जो आहे ना, एकदम क्वालिटी भारी लागते. आम्ही आता सध्या डोसा घेतलाय, एकदम नंबर 1 टॉप क्वालिटीचा डोसा आहे. कशा आहे सुरज शेठ? नंबर असं ह्यांच्या पैसे खायचं का? असं पिशवी घेऊन बसले, त्यांच्या पैसे खायचं फक्त. आलात तर कधी नक्की एकदा ट्राय करा. आणि रेट एकदम आपल्या परवडेबल असा आणि क्वालिटी एक नंबर. मस्त लागले सूरज. आपण जे आता खाल्लेलं ना, ते डोसा होता आणि एकदम असं लोकल ह्याच्यावर जे कुठं पण भेटू जाईल, पण त्याची क्वालिटी एक नंबर. बढिया नाश्ता झाला. चहा पिऊ आणि डायरेक्ट आता प्रवासाला लागू. आणि आम्हाला इथं थोडासा उशीर झाला होता, 11 वाजले होते. नाश्त्याचा टाइम असता 7 वाजता, त्याच्यामुळे आम्हाला इथं डोसा भेटला उरलेला, तरी पण क्वालिटी लागला टॉपचा. त्याच्या आधी एकदम मेळू वडा, इडली वडा, सगळं इडली सांबर एकदम टॉपचा विषय असते. आता कसं आहे, लवकर झाला असतो तर टॉपचा विषय भेटला असता, पण आता तर ऍडजस्ट केलं, पण तरी बी भारी भेटलं. ओके. आता कॉफी पिऊ. कडक. एक नंबर कडक. किती का सब में शक्कर ज्यादा डालो. स्प्राइट किती का? जे कार्यकर्ते, शोभ संचालक, प्रमुख सगळे ह्यांच्या हातात आहे कारभार. जे सगळं मॅनेजमेंटच यांच्याकडे देऊन टाकले. काय बी करा, कसंही फिरवा, कोणीकडे बी फिरवा, सगळ्या गोष्टी. पण प्रॉपर मॅनेजमेंट आहे. राहायचं, खायचं, झोपायचं सगळी सोय असता ना. तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे, कारण काही तर रेट एवढा हाय आहे ना, बेकारवाला हाय आहे. फक्त यांना बार्गेनिंग करायची, थोडंफार ॲडजस्टमेंट करायचं आणि घेऊन जायचं. कारण का वरचे लोकेशन फिरायसारखे आहेत, फक्त रेटचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. तर सूरज पल्ले आमचे बार्गेनिंग करत आहेत. रेट एकदम हाय लावाले, पण थोडंफार कमी जास्त करून आपल्या 7 जगाचं लोकेशन फिरून येऊ. आणि नवीन काय लोकेशन आहे ते बी बघू सध्याच्याला. सर्च चालू आहे, काय सांगालेत काय नाही. सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं, तेलुगू आणि काय कन्नड कोणती भाषा समजत नाही. रात्री 10 पर्यंत टाइम आहे. जमतंय. असलं कधी बघायला भेटणार जपाली मंदिर आहे का? 2700 शेअरिंग होणं तो टाइमचं टेन्शन नाही, फक्त थोडीफार करावं लागते कंजूसी. तो अपना ट्रिप पहिले बजट में होना चाहिए. आमचे सूत्रधारच तसे आहेत, आता काय टेन्शनच नाही. जे होईल ते देखा जाएगा.
काय सूरज बरोबर आहे का? काय पहिल्यांदा त्यानं विचार निवडलं तर होय त्याला कमी जास्त आपल्या करून- मी थोडंफार कमी जास्त होईल वाटतंय आपल्याला नंतर. होईल वाटलं रे बाबा अरे होईल वाटलं पण कसं आहे माहिती आहे का त्यानं स्वतः म्हणलं की त्यानं 50 रुपये कमी केलं की डायरेक्ट 250 200 केलं त्यानं अजून किती करायचं होतं अरे बाबा बार्गेनिंग करता आली पाहिजे बार्गेनिंग शिवाय काय? 4-5 वर्षाखाली आता तेव्हा 200 होतं हा तेव्हा 200 मग आता 200 न घ्यायला आपण द्यायला पाहिजे 5 वर्षात काळ किती बदललाय चलो आता काहीच नाही फर्स्ट क्लास जात आहो कुठलं आता ते जी बघितले आम्ही त्याच्यावर बघून त्याच्यानंतरच ठरू 7 लोकेशन आहेत आणि युनिक आहे गेल्या वेळेस फक्त मी 5 कंप्लीट केलतो ह्या वेळेस आता 7 आहे तर बघू ये 2 स्पॉट इसका परमिशन नहीं कोई तो बोल रहे थे एक जण परमिशन हो गया है का ठीक है 7 7 स्पॉट है ना हाँ 7 हमारा ब्लॉग है चलो ऐड मनी सुनो हमारी तरह ब्लॉग है ब्लॉग में बोलो एक बार तो किधर किधर घुमाने वाले आप हमको किधर किधर घुमाने वाले माइक इधर माइक है हाँ माइक हम किधर घुमाने वाले ये वैसे इथं आले आधी आपले बापू भेटलेले आहेत गांधी जी को साथ पहिले फोटो निकाल रहे हैं हमारे सब लोग आणि सध्या पहिल्या स्पॉटवर आपण आलेलो आहोत पहिला स्पॉट आहे एकदम जंगलामध्ये पूर्ण व्ह्यू कंप्लीट आहे पूर्ण जंगलामध्ये आणि आता व्ह्यूज कसे येणार काय माहित नाही पहिली गोष्ट आपण ती कंप्लीट करू दुसऱ्या स्पॉटला आपण दुसरी लोकेशन आहे इथं पण पहिल्या पॉईंटचं व्ह्यू असा आहे बापूजी सोबत फोटो चालू आहे आणि वरी जाऊन बघू आता कसे व्ह्यू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे फिरायचे गँग बसलेली आहे पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण कसा बनतोय आणि काय बोलायचं काय कळत नाही फक्त थोडं डिटेलिंगमध्ये सांगतोय की कसं कसं असतंय काय काय नाही आणि कसं कसं फिरलं जातं सगळी पब्लिक मला बघायला काहीतरी एडे चाळे आहे म्हणून बघायला एडे चाळे काय माहित नाही पण मज्जा यायला आणि सगळ्यांसोबत असं बोलायला अकोड फील व्हायला पण इकडले सगळ्यांना तमिळ येते तेलुगू येते पण आपण मराठी माणसं त्याच्यामुळं प्राऊड मोमेंट करायचं आणि क्वालिटी विषय बोलत राहायचं भेटूया थोड्याच वेळात आपलं आजचं पहिलं लोकेशन आहे आपण जिथं सगळ्यात आधी बालाजींचे पाय दुखा आलत्या असं काही तर म्हणणं झालं तिथून तिथं आहो आपण पहिल्यांदा बघू आता तिथला व्ह्यू एक नंबर आहे असं काय तर व्ह्यू आहे असा काहीतरी व्ह्यू आहे इथून मंदिर पण दिसलं जातं इथून प्रॉपर मंदिर पण दिसलं जातं पहिलं लोकेशन व्ह्यू एक नंबर आहे आणि आपण दुसऱ्या लोकेशनवर आलेलो आहोत लोकेशन खास आहे पहिल्या बाजूला बघितलंय त्याच्यामुळे थोडंफार वेगळं वाटेल पण लोकेशन खास आहे सगळी gang आहे आणि लोकेशनची दुसरी खासियत म्हणजे असा आहे व्ह्यू हे 2 पत्तर इकडून एकाला जॉईंट आहेत त्याच्यामुळे इथला व्ह्यू बघण्यासारखा भारी वाटत पण गर्दी नेक्स्ट लेवल आहे गर्दीचं काय काहीच नाही म्हणलं होतं की बघितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना फक्त मोरबीर आहे काय जी काय आतापर्यंत बघितलंच नाही असं काय बघावे असली कोंबडे सांगाय जी काय दररोज काही असले शेतकरी लोकांना सगळ्यांना म्हणजे आमच्या गावामध्ये एका माणसाकडे भरपूर आहेत कोंबडे काय ते बघाय जरा नवीन काही वाघ बिग ठेवला असता तर बघताना तर बघताना मजा आली असती बरोबर आहे चला पुढील लोकेशनला जाऊ काय आहे बघू युनिक असलं तर बघण्याचा कुठे फिरायला जायचं असेल ना तर ऑफ सीझन जाऊ बघून विचार करून जावा घबर कुठे फिरायला जायचं असेल ना ऑफ सीझन बघून जावा कारण गर्दी नेक्स्ट लेवल आहे गर्दी कुठे बी जावा तुफान फिरायची मज्जाच नाही असं काय व्ह्यू आहे आणि ह्या दगडाबद्दल बोललाल तुम्ही ह्या दगडाबद्दल बोललाल तुम्ही दगड ही एक नंबर आहे आणि फक्त काय बिना सपोर्टचं थांबलेलं आहे काहीतरी नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतात नवीन नवीन गोष्टी फक्त टाइम काढला पाहिजे स्वतःसाठी आणि व्ह्यूज महत्त्वाचा आहे आणि स्वतःसाठी एक्सपिरियन्स कधी पण करत जा एक्सपिरियन्स भेटतो आणि स्वतःसाठी टाइम फिरलं ना मज्जा येते चला भेटूया थोड्या वेळात
दुसऱ्या लोकेशनवर आलेलो आहोत आपण. गर्दी बेकार आहे पण बघूया. लोकेशन तिसरं राम मंदिर हे एक नंबर आहे. एक नंबर. तिसऱ्या लोकेशनला आलो आहोत आणि लाईनला लागलोय. लाईन लय मोठी लागली. हां लय मोठी आहे? मोठी आहे पण व्ह्यू कसा आहे? एक नंबर आहे. हां वरी फिरला यायला आलं पाहिजे की नाही? आलंच पाहिजे. तिरुपतीला आलं म्हणजे 5-7 स्पॉट फिरलेच पाहिजे. 100%. फक्त गर्दी आहे त्याच्यामुळं थोडं दमाने फिरा. तर फिरा. सूरज जी क्या कहना चाहते हैं आप? 2 शब्द. अभी अपन आ चुके हैं इधर चौथे स्पॉट पे और इधर की बहुत भीड़ है. अभी 2-3 जगह पर गए थे, उससे भी खतरनाक इधर भीड़ है. और आगे भी अपने को एक घंटे वाला है, 1 घंटे वाला एक बजरंगबली का मंदिर है, वहाँ पे तो बहुत भीड़ होगी मेरे को ऐसा लग रहा है, क्योंकि ऐसे दिन ते दिन भीड़ बढ़ती जा रही है. और अभी दर्शन करते हैं और मिलते हैं थोड़ी देर के बाद. लव यू. हां हे आपण आम्ही आधी 3 स्पॉट बघितले. त्याच्यानंतर वेणुगोपाल हा 4था स्पॉट आहे आमचा. आलो आहे. खूप गर्दी आहे आणि एकदम मस्त वाटत आहे, कारण नवीन नवीन स्पॉट बघायला पहिल्या वेळेस भेटायला एकदम भारी वाटतंय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तिरुपतीला जर आलात तर एकदा नक्की अवश्य भेट द्या. हे वेणुगोपालचं मंदिर आहे. चला तर दर्शन घेऊया आपण. थैंक यू. ऐसे ब्लॉग देखने के लिए फॉलो और सब्सक्राइब एंड लाइक करना मत भूलिए. मिलते हैं थोड़ी देर बाद. थोडं म्हणलं आता चला खावं. खाण्यासाठी आलोय. क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय. बूम. 5 मिनिटं काय होईना घेत पण आधी सगळ्यात आधी खायला आपण निघाला. एवढं मोठं खायला लाईट खायला थोडं तेवढं हेवी नाही खाणार. थोडं लाईट चला आता आणलं जाऊ दे. चला खाऊन आराम खाऊ. एक्सपेन्सिव्ह आहे. सगळ्या गोष्टी महाग आहेत तिथे. विचार करून सगळ्या गोष्टी तर 2 नमुन्याचे भजे मागवले आहेत मित्रांनो, पाहू शकता. कसं आहे तेवढ्या पुरतं तेवढे. काय झालं? व्ह्यू बघा. व्ह्यू एक नंबर अशी व्ह्यू आहे. का ना हेलिकॉप्टरले जाऊ ना. कुठे हेलिकॉप्टर? तर अजून एका लोकेशनवर आलेलो आहोत आपण आणि ह्याचं नाव आहे जपाली. कुठलं आहे लोकेशन काय नाही आता मध्ये जाऊन समजेल. मजा यायला फिरायला. फक्त उन्हा चित्तावर येतात जास्त. आणि असं काय व्ह्यू पॉइंट आहे मध्ये जाण्याचा. मध्ये जाऊन बघू. नवे ब्लॉगर कंटिन्यू ब्लॉगर आहेत आमच्यापाशी. ब्लॉगिंगचा कंटेंट थांबला नाही पाहिजे म्हणून व्ह्यू पण व्ह्यू लय भारी आहे. आले तर तुम्ही बाजूला सरव. आलं तर आम्ही बाजूला सरव. आमची गॅग खाली जायचं इथून. मस्त. का गरमी आली? कमीत कमी आयामध्ये 2 किलोमीटरचा रस्ता आहे. इकडे जे हनुमानचं आता आलोय ना तिकडे मस्त असं जंगल आहे. आता खाली वाटा एक जायची. बघू. कधी कधी ट्रॅव्हल स्वतःसाठी आणि स्वतः एक्सपिरियन्स करण्यासाठी पण असतं. मस्त आहे. जंगल आहे. व्ह्यू आहे. भारी वाटले. ओके देन मजा. ही ट्रॅव्हलिंग स्वतःसाठी पण असते. मजा आले. पण स्वतःसाठी फिरलं ना स्पेसफुल वातावरणामध्ये मी मजा येते. चला. क्या चल रहा है भैया जी? अरे भाई 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 धिंगाना हो गया इनका. इथला काय असा काय व्ह्यू आहे. फिरायला मजा आहे. फक्त टाइम पाहिजे स्वतःचा आणि निवांतरित्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात. मजाच येते. सगळ्यात गोष्टी महत्त्वाचं तेच आहे. बघा गर्दी तर आहे. फक्त इथं तुम्हाला एकच भेटेल. ऑफ सीझन असो का सीझन कोणता बी
गर्दी नेक्स्ट लेवल आहे. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला थोडा बी चांगला वाटला असेल आणि थोडं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह भेटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आता अर्धापर्यंत आला आहे, पण अर्ध्या गोष्टी खूप काही आहेत ते तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल. तर सध्याचं व्ह्यू हे आहे आणि पुढे कंटिन्यू असंच काहीतरी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सुरेश पल्ली काय बोलतात? खतरनाक भारी वाटलं. बजरंगबलीच्या मंदिरात दर्शन केलं, एकदम खूप आनंदी वातावरण झालेलं आहे सध्याच्या सिच्युएशनला. आणि बजरंगबलीचा खूप आपल्यावर आशीर्वाद आहे आणि बजरंगबली एकदम पॉवरफुल कलियुग के भगवान पॉवरफुल बजरंगबली. व्ह्यू बघा. जय श्रीराम. सगळं जंगलामध्ये. सगळ्यांनी मित्रांनो जय श्रीराम लिहा. चालतं. ओके. उडी माराले का? हो. सुरंग मारून आता बघा किती वेळ येत नाही बाहेर. एक मजेशीर गोष्ट आहे बघा. कुठं निघालं? इकडे निघालं बघा. येस ते सुरंग. अरे गप बस. ओय येडी चाळे मत करू. गप बस. अरे भीती वाटते. सॉरी दप्पा द्या रे. सॉरी बोलो. अरे तुम्हाला कशी भीती वाटणं गेली अरे त्याला हात लावायला? नाही नुसतं पाण्यात उड्या. पाहू मज्जा आहे यांची. हेअरस्टाईल हा एक गोष्ट मजेशीर दाखवायची. अरे ह्याची हेअरस्टाईल बघायची. हेअरस्टाईल पण बजर. हे आहे पाकताळ गंगा. व्ह्यू एक नंबर आहे. आणि खाली सगळ्यात आधी म्हणजे इथं पाणी पाहायला भेटेल तुम्हाला. इथून पाणी पडाले मजेशीर. पूर्ण जंगल, पहाडी आणि खरंच फिरा फक्त. पण एवढं आहे गर्दी अफाट आहे. त्यामुळे गर्दीमुळं थोडं तुम्हाला परेशानी होणार आहे. थोडी मजा फुल येणार आहे. फक्त टाइम काढून फिरा. पाताळगंगाचं खरं पाणी पडणार. पण दुसरीकडे एक स्पॉट काढला आहे ज्याच्यामुळं कोण लेकरांना थोडा त्रास होणे म्हणून. एक नंबर. कैसा व्ह्यू म्हणलं होतं ना तुम्हाला. तर मंडळी आपण आलो सध्या आता पाताळ गंगेमध्ये. क्लास व्ह्यू आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आधी वरी वाट होती, इथलं काढून टाकले. इथं एक वाट होती आधी, इथली काढून टाकली. इथून दर्शन घेतलं होतं आपण गेल्या बरेच, पण आता सध्या वाढले. असं काहीतरी व्ह्यू आहे. वरी अंजनी मातेचं मंदिर बी पाहायला भेटेल. आणि इथं हे पाणी पूर्ण पाताळ गंगेतून आलंय असं म्हटलं जातं. इथे एक आहे, तिथे एक घरे आहेत. तिथे महत्वाचे होते आधी. त्याला एक कुंड केलं का, इथे कुंड आहे. पण आता हा व्ह्यू होत चाललाय वरच्यावर एक्सप्लोर. इकडे मस्त आहे मजेशीर. पाणी. तर एवढंच होतं व्हिडिओ. अजून एक लोकेशन आहे ते कंप्लीट करून हा व्हिडिओ इथं संपू. आणि पुढे आपल्या यायचे एका लोकेशनला. पुढे जायचे ते माहीत नाही, फक्त गेल्यानंतर आपण बघू. आणि सध्या महत्त्वाचं काय माहिती आहे का, अजून काय आहे म्हणजे रामेश्वरम आणि कन्याकुमारी. ते दोन्ही पण कंप्लीट व्हायचा एक प्रयत्न आहे. ते झाला तर ठीक आहे, नाही तर व्हिडिओला इथंच एंड करावं लागेल. आणि दर्शनाचं कसं आहे ते थोड्या वेळात बघू. तर व्हिडिओ इतकाच होता. बघूया थोड्या वेळानंतर. आणि पोरं आपले रेडी आहेत. थोडं पण तुम्हाला व्हिडिओ इम्पॉर्टिव्ह वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी हे शेवटचं लोकेशन आहे पाताळगंगा पापनाशी. आतापर्यंतचे जे लोकेशन फिरले होते ते सगळे कंप्लीट झालेले आहेत. आणि शेवटचं लोकेशन महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात एकच आहे की वरून पाणी आलं. आणि व्ह्यू असा काय आंघोळीचं नाही मूड आपला. सकाळीच आंघोळी केली त्याच्यामुळे आता काय नाही. सुरेश पहिले काय म्हणताल याच्यावर म्हणजे आंघोळ बिंघोळ करता? पाणी हे पापनाशी गंगाचं पाणी असतं त्याच्यामुळं व्ह्यू भारी आहे.
मजेशीर आहे. चला, एकदा पाण्याखाली आपण घालूया. तुम्हाला इथं थोड्याच अंतरावर एक मंदिर पण पाहायला भेटेल. गोविंद अम्रपालचं मंदिर आहे. आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ थोडा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका. आणि व्हिडिओ इथवर पाहिला तर त्याच्यामुळे धन्यवाद. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. गुड बाय.